Mainline Academy, 2 years integrated course, IIT, JEE, NEET, MHTCET and boards, well experienced and expert faculty group of Nagpur. 7 to 8 hours classes, regular doubt sessions, daily practice paper, regular test series, comprehensive study material, AC classrooms and library, CCTV camera surveillance. Address: first floor Abdullah Height Building, near Bharat Petrol Pump, हिंगणघाट. पिण्याच्या पाण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आक्रमक भूमिकेत. नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या दालनात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिले निवेदन. पिण्याच्या पाण्यासारखा गंभीर विषयाकरता शिवसेनेद्वारा निवेदन देताना मुख्याधिकारी साहेब हे नगर परिषद कार्यालयात उपस्थित नव्हते. तसेही मुख्याधिकारी साहेब अशा महत्त्वाच्या विषयावर कधीही महत्त्व देत नाही आणि कधीही गंभीर राहिले नाही. मागील काही महिन्यांपासून शहरातील विविध वार्डात जसे निशानपुरातील भोईपुरा, संत ज्ञानेश्वर वार्डातील भाग, संत तुकडोजी वार्ड क्रमांक 5 येथील शहालंगडी शाळा परिसर तसेच तुकडोजी वार्ड क्रमांक 5 मधील विठोबा नगरीचा भाग, संत तुकडोजी वार्ड क्रमांक 6 येथील संबोधी आदर्श नगरचा परिसर, दत्त मंदिर, रामनगर वार्डातील भागात पाईपलाईन अजूनपर्यंत टाकण्यात आली नाही. संत तुकडोजी वार्ड क्रमांक 16 येथील सरकारी दवाखान्यामागील भाग, संजय पिंपळकर यांच्या घरामागील भाग, संत गोमाजी वार्ड येथील रेल्वे पुलाच्या भागातील माजी नगरसेवक शंकर मोहमारे यांच्या घराजवळील परिसर तसेच रेल्वेच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीचा भाग, शास्त्री वार्डातील भागात तसेच इतर ठिकाणी सुद्धा पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात संकट असताना सुद्धा त्या ठिकाणी वरील कुठल्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. या भागातील जास्तीत जास्त नगरसेवक विरोधी असल्यामुळे नगर परिषद येथील सर्व अधिकारी स्थानिक आमदाराच्या दडपणाखाली काम करतात असे म्हटले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी लवकरात लवकर नळ जोडणी तसेच मोठी पाईपलाईन कनेक्शन करून घ्यावे, अन्यथा या भागातील जनतेला घेऊन आपण घेराव करू असे त्यांना पक्षाच्या वतीने ठणकावून सांगण्यात आले. पुढे काही कमी जास्त झाल्यास या सर्व विषयाची जबाबदारी नगर प्रशासनाची राहील अशी ताकीद देऊन निवेदन देण्यात आले. एसटी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श. खबरों में अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया.